हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगसनी सिरीजमा। तर हा 12वं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामा आहे ज्योतिर्लिंग। आणि छोटंसं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा तर कथा अशी आहे की सुधर्मा आणि सुदेहा नावना दंपती होतात। त्या सुकणार राहिरांता संसार करांतात। त्यानंतर त्यासले मूल बाळच काही होईना नाही। मग ती सुदेहा जी होती तिने बहीण होती घुष्मा, ती महादेवनी भक्त होती। तिनं लग्न सुधर्मन संगे तिने लाई दिनं। मग तिले एक मुलगा होईना। मग त्याचा संसार चांगला चालायला लागला। त्यानंतर मग हाई सुदेहा आले तर ईर्ष्या व्हायला लाग गई। मग तिने काय करत तो पोऱ्याले तर नदीमा विसर्जित कर दिना। मग घुष्मा आले तर काहीच फरक पडणार नाही। तर मग तिने पार्थिव शिवलिंग बनावणं चालू ठेव आणि नदीमा विसर्जित करानं चालू ठेव। असं 1008 तिने शिवलिंग बनायात पार्थिव आणि विसर्जित करा। मग एकदा ती विसर्जन करायला जाई राहीन तिथं तर त्यानंच एक पोऱ्या येईन। तो पोऱ्या सुदेहाना म्हणजे घुष्मानाच होता। ते दकीसनी ती एकदम खुश होई गी आणि तटे महादेव म्हणजे प्रसन्न होईनात। आणि महादेवने विचार की बोल तुले काय पाहिजे बुवा, तुना वर सांग मला। तर मग ती सांगस की तुम्ही 8 ज्योतिर्लिंगना रूपमा नाव रूपले जावा बुवा, हायच मनी इच्छा आहे। तर घुष्माना त्या शब्दस्तून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हा एक छोटंसं पण एकदम पॉवरफुल असं ज्योतिर्लिंग आपला महाराष्ट्रामाच आहे। तर तडे जसले मुलं बाळ होतच नाही ना त्या तडे जातच आणि भगवान महादेव त्यासनी इच्छा पूर्ण करस। चला तर मग 12 ज्योतिर्लिंगसने कथा पूर्ण होई जायलेत। आते नेक्स्ट कोणती दुसरी कथा मग आपण भेटसू।